गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग सर. चला आपण अपूर्णांक म्हणजे काय बघितलेलं आहे. अपूर्णांकाचे विविध प्रकार बघितलेला आहे. त्यानंतर आपण अपूर्णांकाची तुलना बघितलेली आहे, लहान कोणता आणि मोठा कोणता. त्यानंतर आपण थोडं पुढे जाणार आहोत अपूर्णांकावरील क्रिया आणि त्याच्यातील बेरीज आणि वजाबाकी या दोन गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत. आता बेरीज आणि वजाबाकी करताना नेहमी आपण लक्षात ठेवायचं याला आपण दोन भागात विभागणी केलेला आहे. एक आहे छेद समान असताना आणि दुसरा आहे छेद समान नसताना. मग अगोदर आपण हे बघूया छेद समान असताना काय करायचं आपल्याला, आणि त्यानंतर आपण नंतर डिस्कस करूया छेद समान नसताना काय करायचंय. म्हणजे दोन्ही आपण एकमेकाशी तुलना करून शिकूया, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल आणि ते कन्सेप्ट पण आपल्याला समजेल नेमकं असं काय करायचं. इथं एक उदाहरण आहे बघा, 3 अंश छेद 5 अधिक 4 अंश छेद 5. दोघांचे छेद बघा, इथं किती आहे छेद 5 आहे, इथं किती आहे 5 आहे. म्हणजे काय दोघांचे छेद समान आहे. हे दोन्ही सारखेच तुकडे असलेले अपूर्णांक आहेत. मग याचे किती तुकडे केलेले आहेत 1 2 3 4 5. याचे पण 1 2 3 4 5. आता 5 तुकडे केल्यानंतर त्या पाचव्या तुकड्यासाठी दिसणारे किती घेतलेले आहेत 3 घेतलेले आहेत. 1 2 आणि 3. आणि ह्याच्यात किती घेतलेले आहेत 1 2 3 4. बघा ह्याच्यातले तुकडे आहेत 3, कारण ह्याचे 5 तुकडे केलेले आहेत. तेवढ्याच आकाराचं हे वर्तुळ आहे, त्याचे किती तुकडे केलेले आहेत 5. म्हणजे दोघांचे तुकडे कसे आहेत सारखे आहेत, समान आहेत. त्यामुळे आपल्याला त्याची तुलना करायला किंवा मिळवायला काहीच अडचण नाही. याचे 3 याचे 4 असे म्हणून एकूण तुकडे किती झालेले आहेत 7 झालेले आहेत. ते चित्र करायचे. मग तुकडे दोघांचे सारखे किती केलेले आहेत 5च केलेले आहेत. म्हणून आपल्याला छेदामध्ये घ्यायचे आहे दोघांचेही तुकडे केलेले समान तुकडे केलेले आहेत, 5 चेच केलेले आहेत. म्हणून इथे एकच 5 घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या 3 तुकड्यांचा आणि ह्या 3 तुकड्यांचे बेरीज करायचे आहे 3 अधिक 4. मग आपलं उत्तर येईल 7/5. 3 आणि 4 7/5. आता तुम्हाला माहित आहे हे अंशात एक अपूर्णांक आहे, त्याचं काय होईल पूर्णांक युक्त अपूर्णांक. किती पूर्ण झालेले आहेत बघायच्या 1 पूर्ण झालेले आहेत. 5 सारखे 5 च्यातले 2 द्या. इथे 1 काय होईल पूर्ण होईल. आणि किती तुकडे शिल्लक राहिलेले आहेत 2. म्हणून 1 पूर्ण 2 अंश छेद 5. किंवा तुम्ही याला असंही करू शकता 7/5. कितीचा भाग बचेल 5 × 5 चा भाग बचेल. किती राहतील 2. म्हणजे बघा 1 पूर्ण झालेला आहे आणि किती शिल्लक राहिलेले आहेत 2. छेद मात्र किती आहे 5. म्हणून याचं उत्तर आहे 1.2 अंश छेद 5. आता हे झालं बेरीज. बेरीज म्हणजे मिळवणे. आता याचं उलट आहे वजाबाकी करायचं. वजाबाकी करताना आपल्याला काय करायचं आहे घालवायचं आहे, म्हणजे कमी करायचं आहे. पहिला जो अपूर्णांक आहे त्याच्यातून हे अपूर्णांक आपल्याला वजा करायचा आहे. पहिलं किती आहे बघायचं, नेमकं उलट घेतलं 4 अंश छेद 5 वजा 3 अंश छेद 5. आणि यांची काय करायचं दोघांची वजाबाकी करायचं आहे. आता बघा पहिला अपूर्णांक आपण काढून घेऊया. किती तुकडे केलेले आहेत रे 5 तुकडे केलेले आहेत. 1 2 3 4 5. आणि त्याच्यातनं किती घेतलेले आहेत 1 2 3 4 तुकडे घेतलेले आहेत. त्या 4 तुकड्यातून दोघांचे छेद समान आहेत, समानच तुकडे आहेत. त्याच्यातून किती काढून टाकायचे आपल्याला 3. बघा 1 2 3 काढून टाका आणि राहिलेलं काय आहे 1 शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे 1 शिल्लक राहिलेला आहे आणि तुकडे मात्र किती आहेत 5 केलेले होते मूळचे. म्हणून उत्तर आलेलं आहे 1 अंश छेद 5. किंवा त्याला तुम्ही 1/5 पण वाचू शकता. मग बघा तेच केलेलं इथं दोघांचे तुकडे केलेले 5 सारखेच आहेत. म्हणून इथं घेतलेलं आहे 5. याचे 4 तुकडे होते, तसे किती तुकडे काढून टाकायचे 3. म्हणून वजा 3. 4तून 3 गेल्यावर राहिला 1 आणि छेद मात्र आहे 5. म्हणून उत्तर आलेलं आहे 1 अंश छेद 5. आता छेद अधिक अपूर्णांक आहे, याचा काय पूर्णांक युक्त अपूर्णांक होणार नाही. आता हे झालं अपूर्णांकाचे छेद समान असताना कोणत्या पद्धतीने आपल्याला
अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायचं आहे. थोडक्यात काय, छेद समान असेल तर एकच छेद घ्यायचा आहे, बेरीज असेल तर बेरीज करायचं आहे आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी करायचं. इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. आता दुसऱ्या भागाकडे वळूया आपण. अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकीच करायचं आहे, पण अपूर्णांकाचा छेद काय आहे तर भिन्न आहे, समान नाही आहे. म्हणजे काय आहे? भिन्न आहे, वेगळं आहे. आता इथे उदाहरणार्थ बघूया. 3 अंश छेद 7 आहे अधिक 4 अंश छेद 5 आहे. इथं बघा छेद किती आहे? 7 आहे. इथं छेद किती आहे? 5 आहे. म्हणजे हे दोन्ही वेगवेगळे आहेत. इथं मात्र सारखे सारखे होते, पण तिथं मात्र काय आहे? वेगवेगळे आहेत. मग आता काय करावं लागेल? म्हणजे पहिला अपूर्णांक आहे त्याचे 7 तुकडे केलेले आहेत 7 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचे तुकडे केलेले आहेत 5. बघा 1 2 3 4 5 तुकडे केलेले आहेत. हे 1 2 3 4 5 6 7 तुकडे केलेले आहेत. कोणते तुकडे लहान आहेत रे? 5 वाले लहान आहेत. 5 लिहिलेले. हा 5 लिहिलेले लहान आहेत, पण जे 7 तुकडे केलेले आहेत ते काय आहेत? लहान आहेत. कारण जास्त तुकडे केले की तुकडे लहान लहान होत जातील, आहे का नाही? आणि 5 तुकडे केले की तुकडे जरा काय होतील? मोठे लिहितील. ते 5 का लिहिलेले तुम्हाला मी आता समजावून सांगतो. आता आपल्याला काय करायचंय? ह्याचे तुकडे आहेत ना, ह्याच्यापेक्षा याचं तुकडं थोडंसं काय आहे? मोठं आहे. तर आपल्याला ते मिळवता येईल का? नाही, ते मिळवता येणार नाही. म्हणून यांचे तुकडे अगोदर सारखे करून घ्यायचे आहेत. म्हणून आपण त्यांचा छेद समान करतोय. मग कसं करणार? ह्याचे तुकडे किती आहेत? 5, बरोबर. मग ह्या 7 तुकड्यामध्ये प्रत्येकाचे 5-5 तुकडे करायचे. ह्याचे पहिल्या तुकड्याचे पण आणखी छोटे छोटे समान 5 तुकडे केले. ह्याचे पण किती केले? 5. 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 मग टोटल तुकडे किती झाले बघा? 5 × 5 5 × 10 5 × 15 25 5 × 5 25 5 × 30 5 × 35 तुकडे झालेले आहेत. म्हणजे आपण ह्या 7चे प्रत्येकाचे 5-5 तुकडे केले. म्हणजे त्याला गुणिले काय करतो आपण? 5. त्याला गुणिले काय केलं? 5. थोडक्यात काय? ह्याच्या छेदाने ह्याला गुणून घ्यायचा आहे. पण आता ह्याला 5 ने गुणलं तर अंशाला पण कितीने गुणावं लागेल? 5 नच गुणावा लागेल. कारण सममूल्य अपूर्णांक तरच अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणले किंवा भागले तरच त्याची किंमत बदलणार नाही. तुम्ही एकालाच गुणले किंवा भागितलं तर त्याची किंमत काय होईल? बदलून जाईल. म्हणून ह्याला आपल्याला 5 नच गुणायचं आहे. बेरीज आहे म्हणून बेरीज. आता इकडे बघा 4 अंश छेद किती आहे? 5. त्याचे तुकडे होते 5, आहे का नाही? पण आपल्याला समान तुकडे करायचे 35. मग आपण उलटा करूया. त्याचे तुकडे किती होते? 7. मग ह्या प्रत्येकाचे 7-7 तुकडे करून घेऊया. ह्याचे केले 7, ह्याचे केले 7, ह्याचे केले 7, ह्याचे केले 7, ह्याचे केले 7. एकूण तुकडे किती झाले बघा? 7 × 7 7 × 14 7 × 21 7 × 28 7 × 5 35. आता मात्र दोघांचे तुकडे झालेले 35 म्हणजे सारखे समान तुकडे तयार झालेले आहेत. मग याला सोप्यात आपण काय करतो? याच्या छेदाने याला गुणायचं आहे. याला 7 ने गुणलं म्हणून याला पण 7 ने गुणायचं आहे. मग आपल्याला भेटेल 3 × 5 15 तुकडे भेटतील आणि छेद मात्र किती भेटेल? 7 × 5 35 अधिकला अधिक 4 × 7 28. इथं छेद मात्र किती भेटेल? 35. आणि दोघांचे छेद आता सारखे झाले. याचा अर्थ दोघांचे तुकडे सुद्धा काय झालेले आता? सारखे झाले. आता मिळवायला काही हरकत नाही. आता मिळवून टाका. 15 अधिक 28 15 अधिक 28 छेद 35. 15 अधिक 28 केल्यावर किती? 43 छेद 35. पुन्हा बघा अंशाधिक अपूर्णांक आहे. याचा पूर्णांक युक्त अपूर्णांक होईल. म्हणजे याला 35 आहेत त्याच्यात 43 मध्ये एकदा आहेत 35. 35 एका 35. मग किती शिल्लक राहिले पुढे? 30 37 38 39 40 41 42 43 म्हणजे 8 राहिलेला आहे. 8 अंश छेद 35. त्या पद्धतीने आपलं उत्तर येईल. समजलं? हे माहित आहे ना कसं करायचंय? 43 भागले 35 एकच भाग बसेल. 35 एका 35 8 शिल्लक राहिले. हे पूर्ण 8 अंश छेद मात्र 35. मग अशा पद्धतीने आपण शॉर्टकट मध्ये आता प्रत्येक वेळेला आकृत्या काढत बसणार का? नाही. मग इथं काय शॉर्टकट मध्ये काय करता येईल?
4 अंश छेद 5 वजा 3 अंश छेद 7. हा उदाहरण वजाबाकीचं घेतलेलं आहे. इथं अधिक होतं तर अधिक केलेलं आहे. इथं सरळ काय करायचं आपल्याला, ह्याचे किती किती तुकडे करायचे, 7. म्हणून या दोघाला कितीला गुणायचं, 7 ना. ह्याचे तुकडे किती करायचे, प्रत्येकाचे 5. म्हणून ह्या दोघांना कितीला गुणायचं, 5 ला गुणायचं. म्हणजे इथं होईल 4 7 28. इथं होईल 7 5 35. इथं पण होईल 7 5 35. 28 वजा 35. इथं मात्र मगाशी अधिक होतं म्हणून आपण अधिक केलेलं आहे. इथं वजा आहे तर इथं काय करायचंय, वजा. 28 वजा काय करायचंय, 15 करायचंय. 8 तून 5 गेले 3, 2 तून 1 गेलं 1. म्हणजे किती येईल, 13 छेद 35. म्हणजे इथं आहे छेदाधिक अपूर्णांक. त्याचा काय पूर्णांक युक्त अपूर्णांक होणार नाही. मग याला 13 छेद 35 तसेच ठेवा. याचं संक्षिप्त रूप पण देता येणार नाही, कारण 13 काय मूळ संख्या आहे. 13 च्या पटीत 35 नाही, त्यामुळे त्याला संक्षिप्त रूप पण देता येणार नाही. मग थोडक्यात काय समजलं का तुम्हाला, अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवायचं आहे. थोडक्यात याचं रिव्हिजन करताना किंवा ह्याला फास्ट करायचं असेल तर काय करायचं आपण थोडक्यात बघूया. काय करता येईल, आता बघा इथं डायरेक्ट गुणाकार करायचा आहे. याच्याने ह्या दोघाला पण गुणायचं ना. मग इथं लिहायचं आपल्याला 3 5 15 अधिकला अधिक. ह्या दोघांचा डायरेक्ट गुणाकार करायचा आहे. 4 7 28. मग छेदाचा गुणाकार करायचा आहे. 7 5 35. मग डायरेक्ट 15 आणि 28 येईल 43 छेद 35. म्हणजे ते येईल 1.8 अंश छेद 35. डायरेक्ट तुम्हाला शॉर्टकट करता येईल. असं लक्षात ठेवायचं आहे, तिरकस गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. बेरीज असेल तर बेरीज, वजा असेल तर वजा. काय अडचण आहे, नाही. अशा पद्धतीने आज आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी, छेद समान असताना छेद समान नसताना. छेद समान असताना छेद आहे तसाच घ्यायचा आहे. बेरीज असेल तर बेरीज करायचं आहे, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायचं आहे. जर छेद समान नसतील तर आपण त्याचे छेद समान करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर बेरीज असेल तर बेरीज, वजा असेल तर वजा करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही कन्सेप्ट समजलं पाहिजे. आपण तिरकस गुणाकार का करतो हे पण लक्षात यायला पाहिजे. त्याचे तुकडे समान करून घेण्यासाठी आपण हे सगळं करतो. कारण अपूर्णांक म्हणजे काय आहे, त्याच्याच तुकड्याशी त्याच्या पूर्णाशी केलेली तुलना आहे. समजलं, याचे रिव्हिजन करा. उदाहरण आणखी जास्त घेऊन सोडवून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद.